हाय, वेलकम टू सली मॅथ क्लासेस. चला शिकूया गणित एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं. ह्याच कन्सेप्टवर आज आपल्याला शिकायचं आहे 10वीचा जॉमेट्रिक मीन हा थेरम. आणि ह्या थेरमचं स्टेटमेंट असं दिलेलं आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे आपल्याला. परपेंडिक्युलर सेगमेंट काढायचं आहे. टू द हायपोटेनियसवर करायचं आहे. फ्रॉम द अपोजिट वर्टेक्स, कुठून करायचं आहे? अपोजिट वर्टेक्सपासून. बघा एवढंच समजून घेऊत आपण. सुरुवातीला राईट अँगल ट्रायंगल म्हणलेलं आहे, त्याच्यामुळे राईट अँगल ट्रायंगल करू. ए बी सी. परपेंडिक्युलर ड्रॉन म्हणजे परपेंडिक्युलर सेगमेंट काढायचे टू द हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर सेगमेंट काढायचे. बघा मी हायपोटेनियस आहे, त्याच्यावर परपेंडिक्युलर सेगमेंट काढलाय. कुठून काढायला सांगितलं होतं? फ्रॉम द अपोजिट वर्टेक्स. बघा हायपोटेनियस हा त्याच्या अपोजिट वर्टेक्स बी आणि तिथून काढलाय परपेंडिक्युलर. आणि हा जो परपेंडिक्युलर काढलेला सेगमेंट आहे तो इज, म्हणजे परपेंडिक्युलर सेगमेंट इज असं म्हणायचं. म्हणजे बीडी इज द जॉमेट्रिक मीन. तो जॉमेट्रिक मीन आहे. जॉमेट्रिक मीन आहे म्हणजे बीडी नाही तर बीडी स्क्वेअर असं म्हणायचं ना. बीडी जॉमेट्रिक मीन आहे, पण आन्सर लिहिताना जो जॉमेट्रिक मीन असतो ना त्याचा स्क्वेअर असतो. त्याच्यामुळे बीडी स्क्वेअर काय सांगितलं? ऑफ द सेगमेंट इंटू विच द हायपोटेनियस इज डिवायडेड. म्हणजे बीडी स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनियस कशामध्ये डिवाइड झाला? एडी आणि डीसी मध्ये. बीडी स्क्वेअर इक्वल टू एडी इंटू डीसी. गिवन काय असेल? इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री. BD इज परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस AC. टू प्रूव्ह काय असेल? BD स्क्वेअर, कारण हा जॉमेट्रिक मीन आहे, हा परपेंडिक्युलर सेगमेंट काढलाय. BD स्क्वेअर इक्वल टू AD इंटू DC. बघा माझ्यासोबत तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. इन ट्रायंगल म्हणा किंवा इन राईट अँगल ट्रायंगल म्हणा. ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री. आणखीन काय म्हणते? परपेंडिक्युलर सेगमेंट BD इज परपेंडिक्युलर टू कुणावर काढला होता? हायपोटेनियस AC. टू प्रूव्ह जॉमेट्रिक मीन कुणाला म्हणायचं आपल्याला? BD ला, कारण BD परपेंडिक्युलर काढला होता. आणि जॉमेट्रिक मीन म्हणायचं BD येईल का? नाही, BD स्क्वेअर येईल. इज इक्वल टू हायपोटेनियस डिवाइड झाले दोन पार्ट्स मध्ये. ते दोन पार्ट्स कोणते? AD इंटू DC. प्रूफ. बीडी स्क्वेअर ज्यावेळेस मी म्हणलेले तर बीडी ही जी साईड आहे तर वरच्या राईट अँगल ट्रायंगलची पण आहे, बीडी खालच्या राईट अँगल ट्रायंगलची पण आहे. एडी वरच्या राईट अँगल ट्रायंगलची साईड आहे तर डीसी ही खालच्या राईट अँगल ट्रायंगलची साईड आहे. म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी आपल्याला काय सांगत आहेत की वरचा राईट अँगल ट्रायंगल खालच्या राईट अँगल ट्रायंगलला सिमिलर दाखवा. कारण सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलच्या याच्यामध्ये थर्ड जो टू प्रूव्ह मध्ये लिहिलेलं होतं तेच होतं. आणि त्याच्या साईड घ्या, कारण वन साईड स्क्वेअर आणि अदर साईड मल्टिप्लिकेशन असं जर असेल तर कंपल्सरी त्या सिमिलर ट्रायंगलच्या दोन साईडची रेशो खाली घेतलेली असेल आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आन्सर आलेले असते. म्हणजे हे आपल्याला एक हिंट देत असते. ट्रायंगल कोणते घ्यायचे? हेनीच हिंट दिली. त्या ट्रायंगलला काय करायचं? सिमिलर दाखवायचं. हे पण हिंट कोण देईल? त्यांनीच. आता हे शिकण्याच्या अगोदर तुर्तास तुम्हाला माहित नसेल, पण एकदा शिकल्याच्या नंतर ते मात्र तुम्हाला फॅक्ट तुमच्या डोक्यामध्ये ठेवावं लागते. आणि हो, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि आता बघूत आपण हे प्रूव्ह करण्यासाठी हे दोन ट्रायंगल आपण काय करणार? डायरेक्ट सिमिलर घेणार. कारण आपण सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलच्या प्रूफ लिहिलेला आहे, शिकलेला आहे, तो आपण आता यूज करू शकतो. बरोबर आहे. नाव कसं लिहायचं इथं? तर छोट्या ट्रायंगलचं नाव ए पासून चालू करायचं. वरच्या ADB इज सिमिलर टू, जिथं B ला तुमचा स्टॉप झालेला आहे ADB, इथं थांबला तिथूनच वापस चला BDC. आणि रिझन असेल सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. दोन ट्रायंगल जर सिमिलर झालेले असतील तर त्याच्या साईड आपल्याला घ्यायच्यात. आणि आपल्याला माहित नाही की नेमके दोन साईड कोणत्या घ्यायच्या, तर ठीक आहे ना, काही हरकत नाही. पण तिन्ही साईड घेऊन टाकूत रेशो. आणि तिन्ही रेशो कसे येतील? न्यूमरेटर असेल AD अपॉन BD इज इक्वल टू लास्ट टू BD अपॉन DC इज इक्वल टू फर्स्ट अँड लास्ट घ्या AB अपॉन BC. करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता बघा ह्याच्यातले मी फर्स्ट दोन रेशो खाली घेणार आहे, कारण क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये BD स्क्वेअर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये BD इथं आलेलं आहे. त्याच्यामुळे हे दोन रेशो मी खालच्या साईडला घेते. AD अपॉन BD इज इक्वल टू BD अपॉन DC. हा ठीक आहे. जर एखाद्याला डायरेक्टली रेशो कळत असतील तर त्यांनी ही जी स्टेप आहे ती स्किप करून ही खाली लिहायची, पण रिझल्ट त्याच्यासोबत लिहायचे CSST म्हणून. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन
इक्वेशन करूत आपण BD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DC आणि हेच आपला आन्सर आहे, हेच द प्रूफ. बघा किती सोपं आहे ना हे. ठीक आहे, पुढचा जो थेरम आहे त्याचं स्टेटमेंट आहे. मग आपल्याला स्टेटमेंट कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरमचं असं दिलेलं आहे. इन अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स देन द ट्रायंगल इज अ रेक्टेंगल ट्रायंगल. म्हणजे स्टेटमेंटमध्ये सांगितलं इन अ ट्रायंगल, पण ट्रायंगलचा प्रकार नाही आपल्याला सांगितला तो कोणता आहे, म्हणजे तो रेक्टेंगल ट्रायंगल आहे का ऑप्टिक्स अँगल ट्रायंगल आहे का कोणतं आहे ते सांगितलेलं नाही आपल्याला. मग फिगर काढायची कशी, पण पूर्ण स्टेटमेंटची स्टडी अगोदर करावी लागते थेरम सॉल्व्ह करण्याच्या अगोदर, बरोबर आहे. आणि त्या पूर्ण स्टेटमेंटमध्ये कुठेतरी रेक्टेंगल ट्रायंगल शब्द आलेला आहे, पण तो शब्द कुठे आहे, शेवटी आहे. म्हणजे तो कुठे जाणार आहे, टू प्रूव्हमध्ये. म्हणजे ते फिगर तुम्हाला त्या शेपमध्ये करायची, पण 90ची मार्किंग करायची नाही. त्याच्यामुळे मी एक ट्रायंगल काढेल, याला नाव देईल ABC. शेप मी राईट अँगल ट्रायंगल सारखा काढणार, पण इथं 90ची मार्किंग करायची नाही. ज्या क्षणाला तुम्ही इथं 90 डिग्रीची मार्किंग केली, पूर्ण थेरमला तुम्हाला 0 मार्क पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे इथं 90ची मार्किंग करायची नाही, कारण ही फिगर गिव्हनची आहे आणि तीच फिगर आपल्याला परत यूज करायची आहे की ती राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून टू प्रूव्हमध्ये. म्हणजे गिव्हनमध्ये काय येणार आहे, इन ट्रायंगल ABC. म्हणलं की मी राईट अँगल ट्रायंगल आजची बात नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे इन ट्रायंगल ABC काय सांगितलं, द स्क्वेअर ऑफ वन साइड AC स्क्वेअर is equal to sum of squares of remaining two sides AB square plus BC square. हे जर तसं असेल then the triangle is right angle triangle. देनच्या नंतरचा जो पुढचा भाग असतो तो कुणाचा असतो, टू प्रूव्हचा. मग टू प्रूव्ह मध्ये काय आहे, ट्रायंगल ABC चा राईट अँगल ट्रायंगल. बघा गिव्हन काय, माझ्यासोबत म्हणण्याचा प्रयत्न करा तुम्ही गिव्हनचा. कदाचित म्हणत असताना मध्ये काहीतरी चुकल किंवा लक्षात नाही येणार, तुम्हाला थांबावं लागेल. तर आरामशीर थांबायचं आणि नंतर चेक करायचं की आपला कुठला शब्द निघून चालला होता किंवा कुठला रॉंग गेला होता. ठीक आहे. त्याच्यामुळे इन ट्रायंगल ABC स्क्वेअर ऑफ वन साइड AC स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. पण हे प्रूव्ह करत असताना शेवटला देनच्या नंतर आलेलं आहे द ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे टू प्रूव्ह मध्ये काय, ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. बघा, ज्यावेळेस आपण सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल प्रूव्ह केला होता, आपल्याला सिमिलरिटीच्या चॅप्टरचा यूज केला होता, ए टेस्टने दाखवले होते. ज्यावेळेस पायथागोरसचा थेरम आपण प्रूव्ह केला होता, सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलने आपल्याला मदत केली होती. ज्यावेळेस जॉमेट्रिक मीनचा थेरम आपण सॉल्व्ह केला होता, त्यावेळेसही आपल्याला सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलने मदत केली होती. पण सध्या हे प्रूव्ह करत असताना आपल्याला पाठीमागचं कोणीही जर हेल्प करत नसेल तर मला नवीन व्यक्तीची किंवा नवीन फिगरची गरज पडेल आणि ती फिगर म्हणजे कन्स्ट्रक्शन असेल. मग मी नवीन फिगर काढेल, पण ती फिगर राईट अँगल ट्रायंगलची काढेल. त्याच्यामुळे मी लिहिणार इन राईट अँगल ट्रायंगल PQR अँगल Q इक्वल टू 90 डिग्री. आता जर मी अँगल Q इक्वल टू 90 डिग्री म्हणले असेल तर मी मार्किंग तिथं करणार कंपल्सरी. आणखीन एक काम करणार आहे मी, PQ इज कॉन्ग्रुएंट टू AB. PQ कसं करणार आहे, AB इतकं, आणि QR इज इक्वल टू BC आणि QR करणार आहे BC इतकं. जे आपण इथं केलेलं आहे तेच आपल्याला इथं कन्स्ट्रक्शन करायला घ्यायचं आहे. काय करलं आपण, ट्रायंगल PQR नाही, इन ट्रायंगल ड्रॉ काढलं म्हणजे ड्रॉ ट्रायंगल PQR सच दॅट. कसा काढला आपण, अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री, PQ इक्वल टू AB. PQ कुणासारखा काढला, AB सारखा, अँड QR कुणासारखा काढला, QR इक्वल टू BC. आता ह्याची मदत घेऊन आपल्याला प्रूफ लिहायचं आहे. आता प्रूफची सुरुवात आपण एकतर कन्स्ट्रक्शन न करू शकतो किंवा गिव्हन न करू शकतो, तर आपली मर्जी आहे. समजा मी सुरुवातीला गिव्हन दिले म्हणून मी गिव्हन न सुरुवात केली तर इन ट्रायंगल ABC म्हणून AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. रिझन काय, गिव्हन.
कारण ह्याच्या पुढे गाडी चालायलीच नव्हती, ह्याच्या पुढे आपल्याला काही करताच येत नव्हतं. मग मी ह्याच्यावर पायथागोरसचा यूज करू शकते. इन राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर, पी आर स्क्वेअर इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. पायथागोरस एकदम सिंपल साध्या पद्धतीने शोधायचं आहे. तुम्ही सुरुवात ह्याच्यानं करू शकतात गिवननं किंवा कन्स्ट्रक्शननं. मी सुरुवात कशाने केलेली आहे? गिवननं. मग थांबवले मी त्याला आणि आता कन्स्ट्रक्शन मध्ये जाऊन म्हणते इन राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर. पायथागोरस काय म्हणतो? पी आर स्क्वेअर इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. माझ्यासारखं शॉर्ट मध्ये लिहायचं नाही, फुल फॉर्म मध्ये लिहायचं पायथागोरस थेरम. पण मला पी क्यू काढून टाकून ए बी लिहिता येईल, क्यू आर काढून टाकून बी सी लिहिता येईल, स्क्वेअर ॲज इट इज राहील. कुठून? कन्स्ट्रक्शन वरून. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी इथे घेते पी आर स्क्वेअर इक्वल टू पी क्यू निघणार काय ना ए बी स्क्वेअर, क्यू आर जाऊन काय ना बी सी स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2 कुठून आलेले आहे? फ्रॉम कन्स्ट्रक्शन. कोण मदत केली आपल्याला? कन्स्ट्रक्शननं. फ्रॉम 1 and 2. 1 and 2 जर तुम्ही बघितलं तर राईट हँड साईड एकदम इक्वल आहे बघा, ती आपल्याला काढून टाकते. आणि लेफ्ट हँड साईड इक्वल टू लेफ्ट हँड साईड म्हणजे ए सी स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर, ए सी स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर. फ्रॉम 1 and 2 ए सी स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर. मग दोन्ही साईडचा मी स्क्वेअरच काढून टाकते आणि स्क्वेअर काढून टाकले तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड आहे ना. डायरेक्टली देअरफॉरचं साइन देईल ए सी इक्वल टू पी आर. जर मी ए सी इक्वल टू पी आर दाखवलेलं असेल तर पी आर इज कॉन्ग्रंट टू ए सी आहे. ज्या दोन ट्रायंगलच्या तिन्ही साईड कॉन्ग्रंट असतात, इक्वल असतात, ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतात, सिमिलर नाही. इथं मिस्टेक होऊ द्यायची नाही. काय लिहायचं? ट्रायंगल ए बी सी इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल पी क्यू आर. आणि आवर्जून लक्ष करायचं की इथं आपण कॉन्ग्रंट लिहिले का सिमिलर. कारण इथं सिमिलर लिहिलं की ते पूर्ण खालच्या गणिताचा अर्थ चेंज व्हायला चालू होतो आणि हे दिसायला दोन्ही फिगर सारखे तर त्या कॉन्ग्रंट असतात. एक लहान एक मोठी आहे का? नाही. आणि कशावरून कॉन्ग्रंट झाल्या त्या? तर तिन्ही साईड सारखे आहेत म्हणजे येस 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 टेस्टनुसार कॉन्ग्रंट झाल्यात. दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी घ्यावं लागतंय. आपण अशीच घेणार ज्याच्यामुळे आपल्याला उत्तर मिळेल. बरोबर आहे. म्हणजे मी अँगल घेणार आहे, पण अँगल नेमका कोणता घेणार? अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल क्यू. अँगल ए बी सी इज कॉन्ग्रंट टू अँगल पी क्यू आर. रिझन काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. आता ह्याच्यातला एक अँगल आपल्याला 90 डिग्रीचा माहिती आहे कारण कन्स्ट्रक्शन मध्ये दाखवलंय आपण. बट अँगल पी क्यू आर इक्वल टू 90 डिग्री. बट अँगल पी क्यू आर इक्वल टू 90 डिग्री कुठे लिहिलो आपण? कन्स्ट्रक्शन. कारण आपल्याला मदतच कोण करणार आहे ना? कन्स्ट्रक्शन. आणि बट नंतर देअरफॉर सारखा असलेला हा भाग निघून जाईल. अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री हे निघून जाईल. अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री. आणि बाकीचे जे गणित आहे 2.1 मध्ये त्याच्या अगोदर सगळ्या थेरमची तुम्ही स्टडी करा जेणेकरून 2.1 तुम्हाला समजण्यास सोपं जाईल. आणि तुम्ही हे करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू 2.1चा.